उपवासाला नेहमीच काय बरं बनवायचं? तुम्ही सुद्धा उपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळले असाल तर नक्की हा मराठवाडा किचनचा बटाटवडा एकदा ट्राय करून बघा. रेसिपी तशी खूप सोपी आहे. नेहमीप्रमाणेच भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे. हा वडा खाण्यासाठी अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतो. तर चला मग रेसिपीला सगळ्यात अगोदर आपल्याला साबुदाणा आणि बटाट्याचा वडा बनवत असताना एक कढई घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 वाटी शाबू टाकून घ्यायचा आहे. आता हा शाबू तांबूस रंगाचा होईपर्यंत, हलकासा कलर बदलेपर्यंत मंद आचेवर आपल्याला एक 5 ते 10 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तुम्ही जितका छान भाजून व्यवस्थित घ्याल, तितके व्यवस्थित तुमचे म्हणजे पीठ बारीक होईल आणि वडासुद्धा खुसखुशीत आणि कुरकुरीत बनेल. तर इथं बघा आपला शाबू भाजून तयार झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी भगर टाकून घ्यायची आहे. 1 वाटी जर तुम्ही शाबू घेतला तर त्याच्या निम्मं भगर वापरा. भगर टाकल्यामुळे वडा अतिशय मस्त खाण्यासाठी कुरकुरीत बनतो आणि अजिबात ऑइलीसुद्धा बनत नाही. तर इथं मी आता गॅस बंद केलेला आहे आणि 5 मिनिट गरम कढईमध्येच आपण हे सगळं ठेवून घेणार आहोत. तर इथं आता थंड होण्यासाठी एका डिशमध्ये आपल्याला सगळं हे साहित्य काढून घ्यायचं आहे. एक 5 मिनिट आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला एक छोटा मिक्सरचा जार घेऊन त्यामध्ये हे बारीक करून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यामुळं काय होतं, व्यवस्थित हे सगळं मिश्रण बारीक होतं. तुम्ही हे जितकं व्यवस्थित पीठ बारीक करून घ्याल तितका व्यवस्थित वडा बनतो. तर इथं बघा पाणी न घालता आता हे पीठ आपण सगळं व्यवस्थित अगदी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. त्यामुळं काय होतं, वडा व्यवस्थित बनतो. आता एका डिशमध्ये हे बारीक करून घेतलेलं मिश्रण मी काढून घेतलेलं आहे. चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. आता थोडंसं पाणी करत यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पूर्णतः एकदम पाणी न टाकता थोडंसं पाणी आपण टाकल्यानंतर काय होतं, पिठाचा आपल्याला पूर्ण अंदाज येतो आणि जास्त दाटसरही नाही आणि जास्त सैलसरही नाही. अगदी प्रमाणात हव्या त्या प्रमाणात हे पीठ बनतं. तर भगर आणि शाबू बारीक केल्यानंतर भरपूर असं पाणी शोषून घेतो. त्यामुळे इथं आपल्याला 1.5 वाटी म्हणजे जे मिश्रण आपण शाबू आणि भगर वापरली होती त्यासाठी इथं आपल्याला 2 वाटी पाणी पूर्ण लागलेलं आहे. तर बघा तुम्ही जसं पाणी यामध्ये घालत जाल तसं हे पीठ पाणी अगदी शोषून घेऊन दाटसर असं बनत आहे. नक्की या पद्धतीनं तुम्ही उपवासासाठी बटाटवडा बनवून बघा. अतिशय खाण्यासाठी कुरकुरीत खुसखुशीत बनतो. तर इतपत आता आपल्याला पीठ हे सैल बनवून घ्यायचं आहे. आता तोपर्यंत इथं आपल्याला जी भाजी लागणार आहे आतले सारण बनवण्यासाठी मसाला तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये हिरवी मिरची 2 चमचे टाकलेली आहे. तुम्ही बटर, तेल काहीही वापरू शकता किंवा तूप वापरलं तरी तुमच्या आवडीनुसार चालेल. चवीनुसार यामध्ये टाकून घेतलं मीठ आणि इथं 1 वाटी वाफलून घेतलेला बटाटा टाकलेला आहे. तर खिसून न घेता काय करायचं, हाताने व्यवस्थित कुस्करून घ्यायचा आणि त्यामध्ये टाकायचा. नेहमीप्रमाणेच ज्या पद्धतीने आपण बटाटा वड्यासाठी वापरतो त्याच पद्धतीनं. आता वडा आपला खाण्यासाठी छान होण्यासाठी इथं टाकून घेतलेला आहे शेंगदाणा कूट. शेंगदाणा कूट यामध्ये टाकल्यामुळे वड्याच्या सारणाची चव अतिशय मस्त अशी लागते. तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर जिरं टाकलं तरी चालेल. आता इथं थंड होण्यासाठी एका डिशमध्ये पूर्ण हे मिश्रण मी काढून घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये उपवासासाठी खात नसाल तर कोथिंबीर ॲड केली तरी चालेल. आता व्यवस्थित आपल्याला हातानं हे सगळं चुरून घ्यायचं आहे. तुम्ही जर व्यवस्थित चुरून घेतलं हातानं कुस्करून तर काय होईल, वडा आपल्याला व्यवस्थित बनवता येईल. नक्की या पद्धतीनं तुम्ही म्हणजे मराठवाडा किचनची ही पद्धत बटाटवडा उपवासाचा करण्यासाठी नक्की वापरा. अतिशय खाण्यासाठी चविष्ट आणि पहिल्याच प्रयत्नात अगदी तुमचासुद्धा उपवासाचा बटाटवडा परफेक्ट असा बनेल. आता आपल्याला या सारणाचे छोटे छोटे हव्या त्या आकारामध्ये तुम्ही गोळे बनवून घेऊ शकता. गोळे बनवत असताना अगदी व्यवस्थित हे मळून घ्यायचं. त्यामुळं काय होतो, व्यवस्थित आपला वडा बनतो. आता इथं पूर्ण हे आपले वडे तयार झालेले आहेत. आता जे पीठ आपण वरून कोटिंग करण्यासाठी तयार केलं होतं भगरीचं आणि शाबूचं, त्यामध्ये पूर्ण याला वरतून लावून घेतलेलं आहे.
व्यवस्थित लावून घेतल्यामुळे वडा व्यवस्थित कुरकुरीत बनतो. आता इथं मी एका कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे. तर इथं बघा मंद आचेवर आपल्याला एक 5 ते 6 मिनिट हे वडे तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवा, त्यामुळं काय होतं वडा व्यवस्थित तळला जातो. आता हे भगरीचं पीठ आपण यामध्ये वापरल्यामुळे थोडंसं जे साईडला हे पीठ येऊ शकतं. तर पूर्ण व्यवस्थित एक 5 मिनिट इथं मी व्यवस्थित कुरकुरीत हा वडा तळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकताय कलरसुद्धा अतिशय याला छान आलेला आहे. आता एका डिशमध्ये हे वडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. नक्की तुम्ही हा उपवासासाठी बटाटवडा ट्राय करून बघा. तर इथं बघा मंद आचेवर आपण तळून घेतल्यामुळे अगदी कुरकुरीत झालेले आहेत. बटाटवडा किंवा मग हा उपवासाचा वडा कुरकुरीत जर तळून घेतला तरच खाण्यासाठी छान लागतो. आता आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे. त्यासाठी एक 4-5 हिरव्या मिरच्या, 2 चमचे खोबऱ्याचा खीस आणि त्यामध्ये 2 चमचे शेंगदाणा कूट टाकून घेतलेला आहे. तुम्ही अख्खे शेंगदाणे भाजलेले टाकले तरी चालतील. अर्धी वाटी यामध्ये दही टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता पाणी न टाकता आपल्याला मिक्सरला हे व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे. तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर याला जिऱ्याची फोडणी दिली तरी चालेल. चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे. आता एका डिशमध्ये हे मी तयार झालेले वडे काढून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा या एकादशीला ही मराठवाडा किचनची रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी तशी खूप सोपी आहे. पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट अशी तुम्ही बनवा. तर चला मग मैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन आणि पारंपरिक चटपटीत रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.